15 जानेवारीपासून मुंबई अयोध्या विमान सेवा सुरू होणार आहे। इंडिगो एअरलाइन्सनं ही माहिती दिली आहे। तर 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। मुंबई अयोध्या अशी विमान सेवा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे। इंडिगो एअरलाइन्सनं ही सगळी माहिती दिली आहे आणि 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे। तेव्हा आता ज्यांना अयोध्येला जायची इच्छा असेल त्यांना मुंबई अयोध्या अशी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे। 15 जानेवारीपासून तुम्ही मुंबई अयोध्या अशा पद्धतीच्या विमानसेवेने प्रवास करू शकता। इंडिगो एअरलाइन्सनं ही माहिती दिली आहे आणि अयोध्येतलं जे विमानतळ आहे त्याचं सुद्धा 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहून थेट अयोध्येमध्ये आता विमानाने पोहोचता येणं शक्य होणार आहे। मात्र तुर्तास मुंबईकरांसाठी आणि मुंबई ते अयोध्या असा प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। इंडिगो एअरलाइन्सने ही सगळी माहिती दिली आहे की 15 जानेवारीपासून मुंबई अयोध्या ही विमान सेवा सुरू होणार आहे। अयोध्येतलं जे नवीन एअरपोर्ट आहे ते 30 डिसेंबरला त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याकडून। प्रसन्नजी, आता सगळ्यांनाच बऱ्याच जणांना उत्सुकता आहे थेट अयोध्येला जायची आणि आता मुंबई ते अयोध्या अशी विमानसेवा मिळणार आहे। काय याचे नेमके आणखी तपशील आहेत? रिद्धी, एक चांगली सेवा या निमित्तानं सुरू होते। आपल्याला कल्पना आहे इंडिगो ही कॅरियर एअर सर्व्हिस म्हणून, अफोर्डेबल एअर सर्व्हिस म्हणून, एअर कॅरियर म्हणून ओळखली जाते आणि आता मुंबईवरून थेट अयोध्येसाठी ही सेवा सुरू होणार आहे। इंडिगोने यापूर्वी 6 जानेवारीपासून दिल्ली अयोध्या, 11 जानेवारीपासून अहमदाबाद अयोध्या आणि 15 जानेवारीपासून मुंबई अयोध्या अशी सेवा सुरू करायचं आता जाहीर केलेलं आहे। मुंबईवरनं हे विमान दररोज दुपारी 12:30 वाजता निघेल आणि अयोध्येला 2:45 वाजता पोहोचेल आणि अयोध्येहून 3:15ला निघेल आणि 5:40 म्हणजे 5:45च्या सुमारास मुंबईला पोहोचेल अशी ही सेवा असणार आहे। आणि यामुळे आता महाराष्ट्रीय वासियांचा अयोध्येला थेट जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। आतापर्यंतच व्हायचं असं की इकडनं कनेक्टिंग फ्लाईटने किंवा थेट फ्लाईटने लखनौला जाणं आणि लखनौनं रस्त्याच्या मार्गाने 3 तासाचा प्रवास करून अयोध्येला जाणं असा प्रवास होता। मात्र आता देशभरातल्या लोकांना हळूहळू या सेवा उपलब्ध होतील। महाराष्ट्राला सुद्धा आता थेट अयोध्येला पोहोचणं त्यामुळे शक्य होणार। जी, प्रसन्नजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।